की जे देवाचे दास आहे ते पुढे येऊन बसतील. आपण प्रार्थना करू. गौरवी दे बापा, आज पण आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. आजचा समय, आजची वेळ ही तुझी आहे. तुझ्या पवित्रतेमध्ये आम्ही सदैव असावं ही तुझी इच्छा आहे. म्हणून या आठवड्यात देखील दुःख सहनाच्या दिवसात तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमची भेट घेतलीस. कारण तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आमच्यावर महान प्रीती केलीस. आमच्या पापांची क्षमा करून आमचं तारण केलं. सार्वकालिक जीवनामध्ये तू आम्हाला बसविलेला आहे. म्हणून आजची सभा तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित कर आणि तुझंच गौरव हो दे. प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा दुःख सहनाच्या आठवड्यातल्या ह्या दुसऱ्या सभेला आपण सर्व देवबापाच्या पवित्र मंदिरात एकत्र आलेलो आहोत. आणि जेव्हा आम्ही त्याच्या सान्निध्यात आहोत तर त्याची स्तुती आराधना करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणून आज आपण सर्व मिळून प्रभूची स्तुती करीत काही गीतं गाणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 268 यावेळेस आपण काढूया. गीत नंबर 268. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय. जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय. प्रेम तेरे की यही रीत मन में भर दे अपनी प्रीत. प्रेम तेरे की यही रीत मन में भर दे अपनी प्रीत. तेरे प्रेम पे गाएगी, तेरे
गीत नंबर 262, पावन है प्रभु हमारा, उसकी जय जयकार करो। यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए जमा। आपण प्रभूची स्तुती करीत हे सुंदर गीत गाऊया।
यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए जमीन। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए जमीन। हम गाए होसन्ना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए होसन्ना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। तू है प्रभु हमारा खुदा। प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। हम गाए होसन्ना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए होसन्ना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। तू है प्रभु हमारा खुदा। तू है प्रभु हमारा खुदा। यावेळेस आपण आपल्या जागेवर उभं राहू, प्रभूला सन्मान देऊ आणि विजय संगीत गीत नंबर 31 हे गाणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 31.
बसूया. आजच्या सभेला आपण सुरुवात करीत आहोत. ही दुसरी सभा आहे. मी विनंती करतो की जे पाळक आहे ते पुढे येतील आणि पुढे येऊन बसतील. रेव्हरंड पठारे पाळक आहे आणि जे पाळक आहे ते पुढे येतील. आजचं वचन जे आहे मत्ती 22:1-14, परंतु 14 वचन आपण वाचणार आहोत आणि मग पठारे पाळक हे प्रार्थना करतील आणि त्याच्यानंतर आम्ही पास्टर रविकांत गावित यांचं स्वागत करत त्यांना पुढचा वेळ आम्ही देणार आहोत. मत्ती 22:14 वचन. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. मी विनंती करतो की पाळकसाहेब पुढे येतील, प्रार्थना करतील. प्रभू, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो की आज दिवसभर तू आमचं प्रतिपाळ केलंस. या बदलत्या हवामानामध्ये तू आम्हा सर्वांचं आरोग्य चांगलं ठेवलंस आणि या पॅशन वीकमध्ये तू आम्हाला घेऊन आलास. तुझे आभार मानतो. प्रभू, या जगामध्ये तू असताना 2000 वर्षापूर्वी आम्हा मानवासाठी ते दुःख सहन करण्यासाठी, एवढंच नव्हे तर आमच्यासाठी प्राण देण्यासाठी तू आलास. आणि प्रभू, तुझा उद्देश तो सिद्धी जावा म्हणून तू होऊन येरुशलेममध्ये आलास. त्या येरुशलेममध्ये तुला ज्या प्रकारे दुःख, यातना, हालापेष्टा आणि मरण पत्करावं लागणार होतं हे सर्व तुला ठाऊक होतं. तरी पण तू त्याला सामोरा गेलास. आम्ही तुझे उपकार मानतो. या सप्ताहामध्ये ज्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्या सर्वांचा आढावा घेत असताना, त्याचं आम्ही मननचिंतन करत असताना, त्यामधून आजही तू आमच्याशी बोलतोस, आम्हाला आशीर्वाद देतो. त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. म्हणून प्रभू, आम्ही प्रार्थना करतो आज सायंकाळच्या या सभेमध्ये तुझे दास आमचे पास्टर रविकांत गावित यांना तुझी कृपा दे, अनुग्रह दे. त्यांच्या ओठाला जिभेला स्पर्श कर. पवित्र आत्म्याचा अभिषेक तू त्यांना कर आणि त्यांच्याद्वारे येणारं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वाद देणारं असं होऊ दे. या सप्ताहामध्ये होणाऱ्या सर्व सभा तू आशीर्वादित कर आणि या सभांच्याद्वारे तुला गौरव मिळू दे. ही सभा पुन्हा एक वार प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवून देतो. तू आम्हा सर्वांना आशीर्वादित कर. येशू आमचा तारणाऱ्याच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या सभेमध्ये मी आपलं सर्वांचं तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्तामध्ये स्वागत करतो. विशेष आजचा देवाचा निरोप देणारे पास्टर रविकांत गावित हे पुढे येतील आणि आपला वेळ ते घेतील. प्रथम मी देवाचे आभार मानतो आणि मंडळीचे पाळक, अध्यक्ष आणि पंच कमिटीचे देखील आभार मानतो की या ठिकाणी देवाच्या वचनाची सेवा करण्याची संधी मला दिलेली आहे आणि त्याबद्दल देवाला धन्यवाद असो. देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत आणि प्रभू नेहमी त्याच्या लोकांची काळजी घेतो, त्याच्या लोकांशी तो बोलतो आणि जो त्याचा संदेश आहे, निरोप आहे, मनन चिंतनाच्या द्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचवतो यासाठी की त्यांना आध्यात्मिक बोध व्हावा आणि आपल्या जीवनाची तयारी करावी. प्रभू येशूच्या या शेवटल्या घटकेमधून आपण या शेवटल्या आठवड्यामध्ये काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि दरवर्षी आपण देवाच्या वचनाचं मनन करतो. परंतु प्रभूची इच्छा ज्या वेळेस आपल्यासमोर प्रगट केली जाते तेवढा वेळेस परमेश्वराला जे स्पष्ट करायचं असतं
आपल्या जीवनाविषयी बोलायचं असतं आणि आपल्या जीवनामध्ये जे काही त्याला करायचं असतं ते तो अतिशय स्पष्टपणे आमच्यासमोर मांडत असतो, यासाठी की आपण आपल्या उद्देशांपासून भटकू नये, आपल्या योजनांपासून आपण भटकू नये आणि जे काही योजना परमेश्वराने आमच्यासमोर ठेवलेल्या आहेत ते आम्ही पूर्ण करावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि यासाठी देवाचे वचन फार महत्त्वाचं आहे की आपण ते समजून घ्यावं, त्याकडे आपण लक्ष लावावं. आणि म्हणून जो आपल्या मनाचा शास्त्रभाग आहे त्याच्याकडे आपण वळणार आहोत. मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 22 वचन 1 ते 14. मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 22 वचन 1 ते 14 या ठिकाणी लग्नाच्या पोशाखाविषयी लिहिलेलं आहे. परंतु हा पूर्ण अध्याय जर बघितला तर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल की लग्नाची मेजवानी आहे आणि त्या मेजवानीचे काही आमंत्रित लोक आहेत आणि जर आमंत्रित आहेत तर त्यांना बोलवणारे प्रभूचे दास देखील आहेत. आणि या सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत. आपल्या परिचयाचा शास्त्रभाग आहे, आपल्या वाचनामध्ये तो आला असेल, मननामध्ये तो आला असेल आणि अनेक वेळेला तुम्ही देखील त्याच्यावर विचार केला असेल. परंतु आजच्या दिवशी आपण या शास्त्रभागाकडे लक्ष लावत असताना परीक्षण देखील करणार आहोत आपल्या जीवनाचं की प्रभू आज तू माझ्या जीवनाशी काय बोलणार आहेस, आज माझ्या जीवनाबरोबर तू कोणती अपेक्षा करतो किंवा कोणत्या गोष्टी आज तू मला शिकवशील ज्याद्वारे माझ्या जीवनाला आकार मिळेल, ज्याद्वारे मी तुझ्यासाठी सिद्ध आणि तयार होईल. आणि म्हणून हा जो भाग आहे हा फार महत्त्वाचा आहे, हा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण पोशाख जो आहे तो नसलेला व्यक्ती आम्ही या ठिकाणी पाहतो. लग्नाचा पोशाख नसलेला व्यक्ती याचा एक आत्मिक अर्थबोध आहे, ते आम्ही पुढे पाहणारच आहोत. परंतु मत्तयाचे शुभवर्तमान याकडे बघितलं तर जो लेखक आहे तो मत्तई, पूर्वी जकादार व नंतर 12 शिष्यांपैकी एक असं आम्हाला मत्तई 9:9 मध्ये पाहायला मिळतं. मत्तयाचं लिहिण्याचा जो उद्देश आहे तो देखील फार महत्त्वाचा आहे. आपण कोणताही शास्त्रभाग जेव्हा वाचतो तेव्हा त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. आता मत्तई या ठिकाणी प्रभूविषयी लिहित आहे आणि प्रभू ज्या गोष्टी सांगतो आहे त्या त्यांनी नमूद केलेल्या आहे. परंतु त्याचा लिहिण्याचा उद्देश तो मांडतोय, सांगतोय की हे जे पत्र म्हणूया, आपण शुभवर्तमान म्हणूया, जे लिखाण केलं गेलेलं आहे हे यहुद्यांसाठी लिहिलं गेलेलं आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर यहुदी लोक जे आहे त्यांना समजवण्यासाठी मत्तई अतोनात प्रयत्न करतो आहे. त्यांना प्रभू कळावा अशी त्याची इच्छा आहे. आणि का त्यांना तो कळावा? कारण येशू हा जुन्या करारातील भविष्यवाण्याची पूर्तता आहे असं त्याला दाखवायचं आहे. कारण ते त्यावर विश्वास करतात की येशू ख्रिस्त साठी भविष्यवाणी आहे, परंतु तो कोण आहेस, ती भविष्यवाणी कोणाच्याद्वारे पूर्ण होणार आहे ते त्यांना माहिती नाही आहे. एक अज्ञानता आहे. पारंपरिकदृष्ट्या काही गोष्टी चालत राहतात, परंतु ज्या वेळेला प्रभूला बोलायचं असते त्यावेळेला काही गोष्टी तपासून पाहणं फार गरजेचं असतं. आणि प्रभूने या गोष्टी मत्तयाच्याद्वारे यहुद्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण यहुद्यांना या गोष्टी कळाव्या ही देवाची इच्छा आहे. आता बघूया स्वर्गाचे राज्य जे आहे याची शिकवण या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. येशू राजा आहे म्हणून परिचय करून देणं हा त्याचा उद्देश आहे. अनेक गोष्टी या ठिकाणी आपण पाहू शकतो. आता आपण बघूया लग्नाच्या मेजवानीचा जो दृष्टांत आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या थोडक्यात बघून घेऊ. त्या ठिकाणी एक राजा आहे, त्या ठिकाणी एक मुलगा आहे, त्या ठिकाणी प्रथम आमंत्रित लोक आहेत, त्या ठिकाणी दास आहेत,
त्या ठिकाणी सैनिक आहेत, त्या ठिकाणी दुसरे आमंत्रित आहे जे बरे वाईट आहेत, आणि मग चाकर आहेत. आता या गोष्टी आपल्या वाचनात येतात, परंतु आपण सहज वाचतो आणि त्याच्याकडून काहीतरी अर्थबोध लावण्याचा प्रयत्न करतो किंवा समजण्याचा प्रयत्न करतो. परंतु मग त्याला काय सांगायचं आहे, की प्रभू काय सांगत आहे त्यांना, ते एका बाजूला बघूया. राजा कोण आहे? देव आहे. मुलगा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रथम आमंत्रित कोण आहे? इस्रायल लोक, धार्मिक नेते ज्यांना आपण म्हणू शकतो ते आहेत. दास कोण आहे? संदेष्टे आहेत. सैनिक कोण आहे? देवाचा न्याय, शिक्षा करणारी शक्ती, असं तुम्ही त्याला समजू शकता. दुसरे आमंत्रित आहे जे बरे वाईट आहे, ते संपूर्ण जगाची मानवजाती आहे. आणि मग आम्ही पाहतो चाकर, जे देवाचे दूत आहेत, जे त्याची सेवा करतात. आता काही गोष्टी घडून गेल्या आहेत, होऊन गेलेल्या आहे या शास्त्र भागानुसार, जे प्रभू येशू या ठिकाणी सांगतो आहे. कारण प्रथम आमंत्रितांनी ती गोष्ट समजून घेतली नाही, जाणून घेतलं नाही. आणि ज्यावेळेस परमेश्वर जयोत्सवाने प्रवेश करतो आणि येरुशलेमकडे पाहतो आणि रडतो आणि म्हणतो, येरुशलेम संदेष्टांची घात करणारी नगरी, किंवा त्याच्या मनात दुसरा शब्द आहे की आज जरी तो किमान शांतीच्या गोष्टी समजून घेतल्या असत्या तर किती बरं झालं असतं. आता या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये एक संधी चालून आलेली असते, एक वेळ आम्हाला मिळालेली आहे. असा कोणताच व्यक्ती नाही, जो तुम्ही या ठिकाणी बसला आहेत, जो मी या ठिकाणी उभा आहेत, ते आम्हा सर्वांना संधी मिळालेली आहे. आणि या संधीचा उपयोग आपल्या जीवनामध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे. आपलं आयुष्य किती आहे आपल्याला ठाऊक नाही, आपल्या आयुष्याची मर्यादा आपल्याला माहिती नाही आहे, परंतु ही संधी आहे जी आम्हाला मिळालेली आहे. या ठिकाणी बरे वाईट जे लोक आहेत, दुसरे आमंत्रित जे लोक आहे, हे सर्वच आहे. हे बरे पण आहे आणि वाईट पण आहे, हे चांगले पण आहे आणि धूर्त पण आहे. आणि याच एका भागामध्ये आम्ही सर्वजण मुडतो, याच भागामध्ये आम्ही येतो. पण जेव्हा आपण आमंत्रण देणाऱ्या परमेश्वराकडे पाहतो, तेव्हा तो आम्हाला ज्यावेळेस बोलवतो त्यावेळेला त्याच्याकडे काही योजना आहेत, अपेक्षा आहेत. आणि ज्या गोष्टी तो ख्रिस्तामध्ये पूर्ण करतो आहे, ज्या ख्रिस्ताच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये परिवर्तन येत आहे, तारण येत आहे, पापांची क्षमा येत आहे, त्या गोष्टीला आम्हाला समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. ते समजून घेण्यासाठी आपण पुढे जाऊया की प्रभू त्याच्या वचनामधून आम्हाला काय सांगतो. स्वर्गाचे राज्य आहे. देव आपल्या लोकांना आपल्या राज्यात सहभागी होण्यासाठी बोलवत असतो. आता इस्रायल लोकांना ही संधी होती, परंतु मसीहाची वाट बघत आहे. परंतु ज्या गोष्टी त्यांच्या मनात आहे त्या दृष्टीने त्यांनी परमेश्वराला, देवाला किंवा ख्रिस्ताला पाहण्यासाठी आपले नेत्र तसे पाहिले नाही किंवा तसे लावले नाही. आणि त्या कारणास्तव आम्हाला पाहायला मिळतं की त्यांना जो राजा पाहिजे होता, रोमन सत्तेच्या अधिकारामधून त्यांना सोडवणारा पाहिजे होता, त्यांना असा नम्र राजा नको होता, त्यांना कोणीतरी बलाढ्य शक्तिशाली राजा हवा होता, जो त्यांना रोमच्या सत्तेमधून सोडवेल असा. परंतु जो दिला गेला, जो पाठवला गेला, तोच तरणारा आहे, तोच आमच्या जीवनाचं परिवर्तन करणारा आहे. आणि ही संधी आम्हाला मिळाली कारण त्यांनी नाकारलं, इस्रायल लोकांनी नाकारलं. आणि म्हणून सहभागी होण्यासाठी परमेश्वर बोलवतो. परंतु या ठिकाणी एक शब्द वापरला आहे, तो आहे मेजवानी. आणि मेजवानी अशी सांगते की हे देवाचे राज्य आहे, हा तारणाचा आनंद आहे व अनंत जीवनाची ही संधी आहे. मेजवानी.
मेजवानीचा आस्वाद तुम्हाला जर घ्यायचा आहे, देवाच्या सहवासात तुम्हाला जीवन जगायचं आहे, देवाच्या राज्यात तुम्हाला आम्हाला जायचं आहे, तर देवाच्या राज्यात जाण्यासाठी आम्हाला तारण होणं फार गरजेचं आहे. आमचं परिवर्तन होणं गरजेचं आहे. आणि सार्वकालिक जीवनामध्ये जाण्याची संधी आहे, परंतु या संधीकडे आपण दुर्लक्ष करायचं नाही. कारण आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा आपलं जीवन जगतो तेव्हा आम्ही पाहतो की आपले काम आहे, नोकरी आहे, येणं जाणं आहे, कौटुंबिक जबाबदाऱ्या आहे, अनेक गोष्टी आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतो, आपल्या समोर ठेवून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु या धावपळीमध्ये एक मार्ग आहे, एक सत्यता आहे, एक जीवनाचं महत्त्वाचं रहस्य आहे की ज्यामध्ये आम्हाला विश्वासयोग्य राहायचं आहे, ज्याच्याकडे आमची वाट फार लवकर होते. ते हे आहे की परमेश्वराचं कार्य आणि परमेश्वराची योजना. इस्रायल लोकांना वारंवार या गोष्टींविषयी सांगितलं गेलं, वारंवार, परंतु त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की देवाने इस्रायलाच्या लोकांना बोलावले, पण त्यांनी देवाचे आमंत्रण नाकारले. तो शास्त्रभाग लक्षात ठेवायचा, आपण वाचला नाही परंतु तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. इस्रायल लोकांना त्यांनी बोलवलेलं आहे, पण त्यांनी देवाचे आमंत्रण जे आहे ते नाकारले आहे. संदेष्टांचा त्यांनी अपमान केलेला आहे, त्यांना जीवे मारलेला आहे. संदेष्टांचा अपमान आणि त्यांना जीवे मारलेला आहे. संदेष्टांची घात करणारी नगरी असं म्हटलेलं आहे. पहा, परमेश्वर त्याचे दास पाठवतो, संदेष्टे पाठवतो त्या काळामध्ये, त्या समयामध्ये. परंतु आम्ही पाहतो की धार्मिक व्यवस्था त्या ठिकाणी होती, सर्व काही व्यवस्थित चाललेलं होतं, परंतु त्या लोकांना प्रभूला जे सांगायचं आहे ते समजत नव्हतं. जो परमेश्वर आलेला आहे तो त्यांना कळत नव्हता. आणि म्हणून आम्ही पाहतो की राजाने शहर जाळले असं म्हटलेलं आहे. राजाने शहर जाळले आणि हे देवाच्या न्यायाचं प्रतीक आहे. आणि हे आम्ही पाहतो इसवी सन 70 मध्ये इतिहास जर आपण तपासून बघितला तर येरुशलेमचं अस्तित्व पूर्णपणे आम्हाला संपलेलं पाहायला मिळतं. लोक पांगले, ते जाळून टाकण्यात आलं. इतिहासाचा भाग आहे तो, तुम्ही इतिहासामध्ये जाऊन त्याचा अभ्यास करू शकतात. देव आता काय करत आहे तर सर्व मानवांसाठी तारणाचे द्वार मोकळे करतो आहे, कारण या लोकांनी ते नाकारलेलं आहे. आता विषय येतो आपला जो लग्नाचा पोशाख आहे, धार्मिकता, ख्रिस्ताला परिधान करणं, हे या ठिकाणी आहे. जर तुम्ही रोमकरासपत्र 13 अध्याय आणि वचन 14 वाचले तर असं लिहिलं आहे, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. ख्रिस्ताला परिधान करणं, जो वस्त्र न घातलेला व्यक्ती तुम्हाला दिसतो आहे त्याच्याकडे काहीतरी नाही आहे. जो आमंत्रित आहे तो देतो आहे. ती धार्मिकता, ते वस्त्र, ते पवित्रकरण, ते शुद्धीकरण, ते नूतनीकरण, ते तो देत असतो. जेव्हा आम्ही त्याच्याकडे येतो, आमंत्रित आहे आम्ही त्याच्याकडे येतो, तर त्याच्याकडून काही गोष्टी रिसीव्ह करणं आणि त्याच्यासमोर ते जे घेतलं आहे त्याच्याद्वारे त्याच्या समक्ष जाणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ख्रिस्ताला परिधान करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं या परिधान करणाऱ्या व्यक्ती जो तुम्हाला दिसतो आहे फोटोमध्ये, पण लग्नाचा पोशाख नाही असं म्हटलं की नाही. तर प्रियांनो, याच्यात खूपच आत्मिक गूढता आणि सत्यता दडलेली आहे आणि आम्हाला याच गोष्टी तपासून पाहणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये प्रभू आम्हाला काय सांगू इच्छितो हे आज आम्ही बघणारच आहोत. म्हणून लग्नाचा जो पोशाख आहे याविषयी म्हटलं आहे की देवापुढे योग्य ठरण्यासाठी लागणारी जी धार्मिकता आहे हा तो पोशाख आहे. जर तुम्हाला देवाच्या समक्षतेमध्ये जायचं आहे तर तुम्हाला या गोष्टीची अत्यंत गरज आहे.
त्यांनी बोलवलं आहे, त्यांनी आमंत्रित केलेलं आहे, बरे वाईट सर्वांनाच त्यांनी बोलवलेलं आहे. आम्ही आमच्या विचारांनी, आमच्या योजनेने, आमच्या दृष्टीच्या द्वारे तयारी करून प्रभूच्या समक्ष जाऊ शकत नाही. देवाकडे जाण्यासाठी आमच्या जीवनाचं परिवर्तन ख्रिस्ताच्या द्वारे स्वर्गीय पित्याने केलेलं आहे. आणि म्हणून देवासमोर, पित्यासमोर आम्हाला जायचं आहे, स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्हाला जायचं आहे. ही मेजवानी आहे. तर लग्नाचा पोशाख पण आम्हाला माहिती असला पाहिजे की नाही. काही नियम आहे परमेश्वराकडे येण्याचे, जे पवित्र शास्त्रामध्ये वारंवार नमूद केलेले आहे आणि लिहिलेले आहे. मत्तई तेच त्या यहुदी लोकांना समजवतो आहे की तुमची जी व्यवस्था आहे ती कशी आहे. त्या व्यवस्थेकडे बघून मत्तईने अनेक गोष्टी लिहिल्या. मंदिरामध्ये व्यवस्थित सर्व काही चाललेलं आहे, पण प्रभूच्या दृष्टीत तुम्ही व्यवस्थित नाही आहे. खरं आहे की नाही. मंदिरामध्ये शास्त्री, परुषी यांच्या दृष्टीने सर्व काही व्यवस्थित आहे. इव्हन लोक त्या ठिकाणी काही करत नाही आहे. जे चाललेलं आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे असं त्यांना वाटतं यहुद्यांना. परंतु ज्यावेळेस प्रभू त्या ठिकाणी येतो, त्या मंदिरामध्ये येतो, पाहतो तर त्या ठिकाणी क्रय विक्रय करणारे लोक आहे, कबूतर विकणारे आहे, पैसे बदलणारे आहे, एक्सचेंज करणारे आहे, खूप काही गोष्टी चाललेल्या आहे. मग प्रभू म्हणतो माझं घर प्रार्थनेचं मंदिर नाही का. माझं घर प्रार्थनेचं मंदिर असलं पाहिजे असं लिहिलं आहे. हे तुमच्या वाचण्यात आलं नाही का. म्हणजे काय आहे, काहीतरी मिसआउट आहे, काहीतरी गोष्टी राहून गेल्या आहे. तो म्हणतो जेव्हा ते प्रार्थना मंदिरापासून जेव्हा ते बदलतं, त्याचं वेगळं रूपांतर जगाच्या पद्धतीमध्ये होतं, तर त्याला त्यांनी नाव दिलं लुटारांची गुहा. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची की जो लग्नाचा पोशाख आहे त्याला अट आणि नियम आहे. आणि जे शिकवतं शास्त्र ते आमच्यासाठी खूप चांगलं आहे. असं प्रभूचं वचन आम्हाला कधीच सांगत नाही की तुम्हाला पाळता येत नाही, असं वचन मी तुम्हाला कधीच दिले नाही. ती अतिशय सुंदर आहे, जे तुम्ही पाळू शकतात, आपल्या जीवनामध्ये ते लागू करू शकतात. हे अवघड असतं तर परमेश्वराने आमच्यापर्यंत हे आणलं नसतं, परंतु त्याची इच्छा आहे की प्रत्येक विश्वासणाऱ्याने देवाच्या वचनाचं आपल्या जीवनामध्ये लागूकरण करावं आणि आपलं जीवन धार्मिकतेमध्ये राखावं आणि तसं आपलं जीवन टिकवून ठेवावं, जेणेकरून तो त्याच्या गौरवाने पुन्हा येईल तेव्हा प्रत्येकाची आठवण ख्रिस्त येशूमध्ये केली जावे. आणि यासाठी देवापुढे योग्य ठरण्यासाठी ही लागणारी धार्मिकता आहे. बघा त्या काळची परिस्थिती, जो राजा असायचा तो काय करायचा, ज्यांना आमंत्रित करायचा, ही परिस्थिती आहे त्यावेळची परिस्थिती. त्या परिस्थितीला लक्षात घेऊन हा दृष्टांत त्या ठिकाणी मांडला गेलेला आहे. परिस्थिती काय आहे त्या काळाची. राजा पाहुण्यांना बोलवायचा, त्यावेळेला विशेष पोशाख त्यांना द्यायचा. बघा, एक त्यांच्या जर एखादा प्रोग्राम आहे, लग्नाचा प्रोग्राम आहे, तर मग आमंत्रितांना काय दिलं जायचं, पोशाख दिला जायचा. पोशाख. आता आम्हाला आमंत्रण दिलं तर आम्ही आपल्या घरी तयारी करून जातो की नाही, परंतु त्या काळची परिस्थिती आम्हाला अशी शिकवते, सांगते की ज्याचं घरी लग्नाचं निमंत्रण आलेलं आहे, ज्याच्या घरी लग्न आहे, ते काय करायचे, आमंत्रितांना पोशाख द्यायचे. आता हा धार्मिकतेचा पोशाख आम्हाला कसा मिळाला, परमेश्वराने हे आमच्या समोर मांडलं की स्वर्गाचे राज्य काय आहे. आता स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला जायचंय तर हा बघा, हा जो ख्रिस्त जो तुमच्या समोर आहे, याच्या रक्ताच्या द्वारे तुमच्या पापाची क्षमा होईल. याच्याच बलिदानाने तुम्ही पापापासून दूर होणार आहे, वेगळे होणार आहे आणि तुमचा समेट परमेश्वरा संगती होणार आहे. परंतु तुमच्यामध्ये एक विशेष ओळख राहील, ती ही की ती धार्मिकता, ती पवित्रता, ते जीवन जे आमच्याकडे पूर्वी नव्हतं. ख्रिस्तामध्ये आल्यानंतर आम्हाला मिळालं हे नवीन जीवन. आणि या नवीन जीवनासाठी हा पोशाख आहे. आणि तेच गोष्टी लक्षात घेऊन प्रभू देखील तो दाखला, ते दृष्टांत या ठिकाणी सांगत आहे की त्या काळची परिस्थिती अशी होती की राजे लोक जे असायचे ते असं करायचे की विशेष पोशाख त्याने द्यायचा. आणि तो पोशाख शक्यतो पांढरा असायचा, जो शुद्धतेचा आणि पवित्रतेचं प्रतीक मानला जाणारा कलर आपण म्हणतो.
जेव्हा परमेश्वर आमच्या जीवनाचं परिवर्तन करतो, आमचं तारण करतो, तेव्हा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डाग नसतो बरं का. परमेश्वराच्या पाप क्षमेमध्ये, म्हणजे जी पाप क्षमा तो करतो त्याच्यामध्ये तो कोणत्याही गोष्टीची उणीवता राहू देत नाही. तो जे काय करतो ते परफेक्ट करतो. आणि म्हणून तो पोशाख त्याने आम्हाला दिला. परंतु आमचं कर्तव्य काय आहे? आमचं कर्तव्य आहे की तो पोशाख आम्ही घालावा. त्याने घेतला पोशाख पण घातला नाही, कारण तो आमंत्रित आहे खरा, परंतु पोशाख त्याने घातला नाही. ती धार्मिकता टिकवली नाही. समजतं आहे ही गोष्ट किती सुंदर आहे. प्रभू त्याच्या लोकांविषयी सांगतो आहे आणि त्यांनी कशी तयारी करायची आहे बघा. पण त्या माणसाने काय केलं? तो स्वीकारला नाही किंवा तो घातला नाही हे दिसतं आहे. अरे मी असंच गेलो तर काय होईल? मेजवानीतच जायचं आहे ना. वस्त्र न घालून गेलं तर काय होणार आहे? आमंत्रित आहे मी. त्या आमंत्रणावर तो कदाचित अतिशय विश्वास करत असेल की मला कोणी काय बोलणार नाही. असं खरंच कोणी नाही बोललं बरं का त्या ठिकाणी. ज्या वेळेस तो त्या मेजवानीमध्ये आला, कोणी बोलत नव्हतं त्याला, कोणी त्याला काही सांगत नव्हतं. पण सांगणारा कोण आहे? तो राजा आहे, तो प्रभू आहे, तो परमेश्वर त्या ठिकाणी आहे. जो पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये ते वस्त्र न घातलेला व्यक्ती दिसतो, जो लग्नाचा पोशाख न घातलेला व्यक्ती दिसतो. तेव्हा एक गंभीर प्रश्न उभा राहतो त्या ठिकाणी. मग हे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रियांनो. आम्ही आमंत्रित आहोत. पहिल्या आमंत्रणाने पहिले जे आमंत्रित होते त्यांनी मिस केलं. आम्हाला ही संधी मिळाली, आम्ही दुसरे आमंत्रित आहोत. परंतु दुसऱ्या आमंत्रितामध्ये कशी आहे? बरे वाईट जे आहे त्या सगळ्यांना घेऊन या असं सांगितलं आहे. आणि म्हणून आमच्याकडे कसं आहे ना, बरे वाईट सगळे दिसतात. आलं की लक्षात? आपल्याकडे जर आपण बघितलं तर विश्वासणाऱ्यांमध्ये बरे वाईट सगळे दिसतात की नाही? कारण प्रभूची आज्ञा आहे, बरे वाईट आहे सगळे, पण संधी सगळ्यांना आहे. बरे वाईट आहे परंतु संधी सगळ्यांना आहे की त्यांनी तो वस्त्र घालावं. ते वस्त्र जे दिलं आहे ते कसं मिळालं आहे? ते ख्रिस्तावर विश्वास करावा लागेल. जो विश्वास करेल तो त्याला परिधान करेल. संपला विषय. त्याच्या पुढे काय विचार करण्यासारखी गोष्ट नाही आहे. ख्रिस्ताला परिधान करणं बस. आणि जे आपण परिधान करतो ते दिसतं प्रियांनो. साधी गोष्ट आहे. तुम्ही जे काही वस्त्र तुम्ही या ठिकाणी घालून बसलेले आहे, आम्ही पाहिल्यावर आम्ही सांगू शकतो की अमुक व्यक्तीने अशा प्रकारचे वस्त्र, अशा प्रकारचे रंग त्यांच्या कपड्यांचा आहे. आम्ही सांगू शकतो कारण ते आम्हाला दिसतं आहे. आमची धार्मिकता, आमची पवित्रता, आमची विश्वासयोग्यता ही आमच्या जीवनामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. ख्रिस्त या गोष्टीसाठी त्याचं बलिदान जे आहे ते त्याने दिलेलं आहे. फार लवकर त्या दिवसांकडे आपण चाललो आहेत. परंतु त्या दिवसांचं स्मरण करून विसरून जाण्यासाठी आम्हाला एखादी नियमानुसार एखादी गोष्ट करत राहायचं नाही आहे. तर ते दिवस आपल्या दिवसामध्ये पुन्हा स्मरण करायची संधी मिळाली आहे. तर नव्याने पुन्हा आम्हाला प्रज्वलित व्हायचं आहे. नव्याने पुन्हा त्या सामर्थ्याने पुन्हा उभं राहायचं आहे. कारण काय होणार माहिती आहे? हा आठवडा कदाचित या वर्षी आम्हाला मिळून गेला. कित्येक लोक असे राहतील पुढच्या वर्षी या आठवड्यात राहणार नाही. बरोबर आहे ना? मग वेळ काय आहे? आपण त्याच्यात बनून राहणं, जे त्यांनी आम्हाला दिलं आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की देवाने तारणाची संधी दिली आहे, पण त्याने ते स्वीकारलेले नाही आहे. त्या व्यक्तीने ते स्वीकारलेले नाही आहे. तुम्हाला वारंवार जर प्रभूचं वचन मिळतं आहे, पवित्र शास्त्र एकाच्या बदले 4 तुमच्या घरामध्ये असेल, परंतु त्याच्यातलं एकही उघडून वाचलं जात नसेल, तर धार्मिकता आमच्या घरापासून, आमच्या जीवनापासून खूप दूर आहे. आणि म्हणून संधीचा सदुपयोग करणं, वेळ फार वेगात चाललेला आहे. आणि म्हणून आपली जे जीवनामध्ये जी संधी आहे ती बघायची. यशया संदेष्टा खूप सुंदर म्हणतो. यशया संदेष्टा 61:10 मध्ये असं म्हणतो, जसा नवरा शेला पागोटे लेऊन स्वतःला याचकासारखा मंडित करतो व नवरी जशी अलंकारांनी स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत. तसं काय केलं आहे परमेश्वराने? मला तो म्हणतो की त्याने मला तारणाची वस्त्र नेसवली आहे, मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे असं म्हटलं आहे.
हे वस्त्र खरोखर सुंदर आहे. या जगामध्ये जर विश्वासणाऱ्यांकडे अशा धार्मिकतेच्या वस्त्रांनी लोक जर फिरायला लागले तर त्यांना दुसऱ्या कोणत्या गोष्टीचं भय नाही आहे. कारण ते परमेश्वरावर भिस्त ठेवून आपला मार्ग पूर्णपणे शांतपणे नम्रपणे ते जीवन जगतात आणि पूर्ण करतात तो मार्ग. बघा, तुम्हाला एक शास्त्र भाग वाचायचा आहे. सगळ्यांनी आपलं पवित्र शास्त्र उघडायचं आहे. नीतिसूत्रे अध्याय 16. नीतिसूत्रे अध्याय 16 वचन 2. या ठिकाणी नीतिसूत्रे लिहिणारा म्हणतो, मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात. अनेक लोकांना जेव्हा आमंत्रण मिळतं तेव्हा त्या व्यक्तीसारखेच विचार येतात की मी माझ्याच वस्त्रांनी गेलो, माझ्या चॉईसनी गेलो तर मला कोणी बोलणार नाही. असं हलकंसं त्याचं एक बोध या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल, जो या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे की मनुष्याचे सर्व मार्ग कसे, कोणते मार्ग, सर्व मार्ग. त्याला असं वाटते की त्याच्या दृष्टीने ते कसे आहे, शुद्ध आहे, चांगले आहे. तो जी प्रार्थना करतो आहे, तो जे वस्त्र घालतो आहे, ते बाह्यदृष्ट्या त्याला असं वाटते की हे चांगलं आहे, पण हे प्रभूच्या दृष्टीने चांगलं नाही आहे ना. प्रभूच्या दृष्टीने ती धार्मिकता पाहिजे आहे. जगाच्या दृष्टीने पाप मनुष्याला चांगलं वाटते, म्हणून पापाला म्हणतात स्वीट पॉइझन. काय म्हणतात, स्वीट पॉइझन आहे ते खाण्यासाठी तुम्हाला फार इष्ट लागेल, गोड लागेल. आदम आणि हवेच्या पापाविषयी तसंच आहे. तुम्ही कोणतंही पाप करा, पापाविषयी माणसाला कधीच संकोच वाटत नाही. ते खूप चांगलं वाटतं, म्हणून तो त्याकडे वळतो, त्याकडे आकर्षित होतो. आणि म्हणून ही गोष्ट आम्ही समजून घ्यायला पाहिजे की त्याच्या दृष्टीने तो कसा आहे. बघा, आम्हाला परमेश्वराच्या दृष्टीने आम्ही स्वतःला जर पाहायला शिकलो तर आम्हाला दुसऱ्यांना पाहायची गरज नाही आहे. आता जर आम्ही या ठिकाणी ऐकत आहोत, मी तुम्हाला सांगतो काय होतं माहिती आहे का, सगळ्यात जास्त चर्चेसमध्ये आपण पाहतो, संदेश चालू असले, एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने तुम्हाला पटली, आवडली, किंवा एखादी गोष्ट अशी जी एखाद्यासारखी टोचण्यासारखी असेल तर लगेच आपलं मनातला व्यक्ती काय म्हणतो, बरोबर आहे, त्याच्यासाठी चांगलं आहे. हा का, हे नाही सांगत आहे प्रभू, तू त्याला नको बघू. प्रभू सांगतोय की तुझ्या दृष्टीने तू कसा आहेस. जर तुझ्या दृष्टीने तुझे मार्ग शुद्ध आहे असं तुला वाटते आहे तर या ठिकाणी जो वस्त्र घातलेला व्यक्ती आहे हा शुद्ध नाही आहे. ज्याला संधी होती, या भूतलावर जोपर्यंत आपण जिवंत आहोत आणि तारणापासून वंचित आहोत, एकच गोष्ट लक्षात घ्यायची, ती आहे संधी आहे तोवर. मनुष्याला मरणानंतर कोणतीही संधी नाही आहे. आणि ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं, जो श्रीमंत व्यक्ती जो त्या ठिकाणी जाऊन रडतो, आपल्या भावांसाठी विनंती करतो, त्याचं कोणी ऐकत नाही. आणि म्हणून खबरदारी घेणं आपलं काम आहे. प्रियांनो, लग्नाचा पोशाख प्रभूने हे नेसवलं आहे. तारण आमच्याकडे कुठं होतं? आम्ही तर पाप आणि पापाच्या गोष्टींमध्ये जीवन जगत होतो, जगाच्या मलिनतेमध्ये आमचं जीवन होतं. परंतु ख्रिस्तामुळे आम्ही बदललो आहोत, ख्रिस्तामुळे आमचं जीवन बदललेलं आहे. नूतनीकरण त्यासाठी झालेलं आहे. परंतु हे जीवनाच्या शेवटापर्यंत राखणं आपलं काम आहे. आणि यासाठी गलतीकरास पत्र याचा 3 अध्याय वचन 26 मध्ये आणि 27 मध्ये असं म्हटलंय की तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. तो जगा घातला तर तुम्हाला एक ओळख मिळाली आहे. लग्नाचा पोशाख घातला, त्याला ओळख मिळाली आहे, एक लायसन मिळून गेलेला आहे. तुम्हाला जर या जगात कोणी ओळखत असेल तर त्या ख्रिस्तामुळे आम्हाला ओळखतात. आमच्यामुळे ख्रिस्ताला कोणी ओळखतं असं नाही आहे. त्या ख्रिस्तामुळे, त्याच्या शिकवणीमुळे, त्याच्या वचनामुळे, त्याच्या कार्यामुळे या जगात आम्हाला ओळखतात. आणि यासाठी ही ओळख आहे की तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. आणि मग पुढे म्हणतो, कारण तुमच्यामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे, बरोबर, जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झालेला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला काय केलं आहे,
परिधान केलेलं आहे. ज्या दिवशी तुम्ही बप्तिस्मा घेतला त्या दिवसापासून तुमचं जीवन कसं असलं पाहिजे होतं, त्याला परिधान केल्यासारखं असलं पाहिजे होतं. जर त्याला परिधान करायचं नाही तर तुम्ही एकदा काही 10 वेळेस जरी बुडाले तरी फायदा नाही आहे बरं का. या जगासमोर आपण आपला विश्वास कबूल करतो, खूप चांगली गोष्ट आहे, प्रभूलाही ते आवडतं. परंतु ख्रिस्ताला परिधान केल्यासारखं जीवन नाही आहे तर ते सर्व व्यर्थ आहे. ह्या लोकांच्या, यहुदी लोकांच्या जीवनामध्ये देखील असंच काय आहे चाललेलं. पण मत्तयाला ते समजवायचं की तुम्ही समजून घ्या की ज्याची वाट पाहता आहे, जो शाश्वत राजा आहे, जो नियुक्त केलेले आहे, ज्या मसीहाची तुम्ही वाट बघता आहे, हाच तो आहे. आणि म्हणून प्रियांनो, परिधान केलेलं असं आपलं जीवन आपल्याला ठेवायचं आहे. या ठिकाणी एक वचन आहे, इब्री लोकासपत्र 12 अध्याय वचन 14, ज्याच्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रकरण मिळवण्याचा काय करा, झटून प्रयत्न करा. ही आज्ञा आहे, देवाचे वचन आहे. देवाचा दास सांगतो आहे की ज्याच्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. कसा प्रयत्न करणार आहात? काय नियोजन आहे? देवाच्या समक्ष जाण्याचं नियोजन काय आहे आपल्याकडे? आपल्या डोक्यावरती ओवी लिहिलेली आहे. काय लिहिलेलं आहे? काय लिहिलं आहे? जरा मोठ्याने कोणीतरी सांगावं. हे लिहिलेलं आहे, परंतु अनेक लोकांना यांना त्याचं महत्त्व कळणार नाही आहे. काहीतरी उद्देशाने ते असतं बरं का. मिशनरी पण असं लिहून ठेवायचे, परंतु आमच्यासमोर आता आमच्या डोळ्यांना ती सवय झाली आहे बघायची, पण ते जीवनात लागू करायची सवय नाही आहे. तसंच हे आहे की ज्याच्या वाचून कोणाला हे प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. तुम्ही जगातल्या अनेक गोष्टी आहेत ते मिळवण्याचा प्रयत्न कराल आणि कदाचित तुम्ही ते मिळवाल पण, परंतु शास्त्र असं म्हणते की मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? काय आहे तुमच्याकडे? तर माझ्याकडे प्रभू आहे. आम्हाला सांगता यायला पाहिजे. ज्यावेळेस देवाचे दास, देवाचे शिष्य प्रेषितांच्या कृत्यामध्ये मंदिरामध्ये जात आहे, सुंदर नामे दरवाजाकडे एक भिकारी बसलेला आहे, काहीतरी अपेक्षा करतो, मिळेल मला असं. पैसा, त्याला गरीब म्हणजे का भिकारी म्हणजे तोच आहे, त्याला काहीतरी अपेक्षा आहे, पैसा मिळेल असं तो हात पुढे करतोय. ते काय म्हणताय? तुला देण्यासाठी आमच्याकडे काही नाही आहे, पण जे आमच्याकडे आहे ते तुला आम्ही देतो. जे आमच्याकडे आहे ते तुला आम्ही देतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तू चालू लाग. जर आमच्याकडे येशू नाही आहे, आम्ही येशूला देऊच शकत नाही. आम्ही त्याला परिधान केले नाही, तो दिसू शकत नाही. कल्पना करणं की मी वस्त्र घातले आहे याला अर्थ नाही बरं का. परिधानाला खूप महत्त्व आहे. पवित्र शास्त्रामध्ये परिधान करण्याला खूप महत्त्व आहे. अनेक गोष्टी याच्यावर बोलल्या जाऊ शकतात आणि त्याचं मनन केलं जाऊ शकतं. तुमच्या वैयक्तिक मननामध्ये याचा अभ्यास करा. कारण तो म्हणतो, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले थोडके आहेत. बोलावलेल्यांची संख्या जास्त आहे, कारण बरे वाईट सगळेच बोलवले आहे, ही संख्या मोठी आहे. परंतु पुष्कळ आणि थोडक्यांमध्ये आम्ही कोणत्या समुदायामध्ये, कोणत्या ग्रुपमध्ये आम्ही आहोत ते आम्हाला पाहावं लागेल, स्वतःला चेक करावं लागेल. आम्ही पुष्कळांमध्ये येतो का आम्ही थोडक्यांमध्ये येतो? कारण जे थोडके आहे ते निवडलेले आहे. सगळ्यांनाच बोलवलं आहे म्हणून तो जो सांगतो त्यावर विश्वास करायला शिकावं लागेल आम्हाला. बघा, या गोष्टी समजून घेण्यासाठी काही गोष्टी तुमच्यासमोर मांडतो. फक्त ऐकणे नाही तर जगणे महत्त्वाचं आहे. आता बोलावलेले बघा, सुवार्ता ऐकणारे सर्व लोक हे बोलवलेले आहेत. चर्चमध्ये येणारे सर्व लोक हे बोलवलेले आहेत. देवाबद्दल माहिती असणारे लोक, सर्व लोक,
बोलावलेल्यांमध्ये हे सर्व येतात बरं का. याच्यामध्ये श्रीमंत, गरीब, चांगले, वाईट, प्रत्येक मनुष्य, उच्च नीच कोणीही येऊ शकतो याच्यामध्ये. आता हे बोलवलेले आहे. याच्याद्वारे असा फक्त अभिमान करत राहायचा नाही, असं मनाला समाधान देत राहायचं नाही की मला शास्त्र माहिती आहे, मला प्रभू माहिती आहे. कधी कधी आपलं मन आपल्याला फसवतं. आपल्या मनाला आपल्याला खूप कंट्रोलमध्ये ठेवायचं असतं. त्याला जर तुम्ही सांभाळलं नाही, त्याला जर तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये, धार्मिकतेमध्ये ठेवलं नाही, प्रभूच्या साह्याने त्याला तुम्ही चालवलं नाही, तर ते तुमच्या हातून जाईल, तुम्हाला ते भुलवेल. निवडलेले बघा, निवडलेले, खरा विश्वास. सुवार्ता ऐकणारे म्हणू शकतात की आम्ही विश्वास करतो, परंतु जे निवडलेले आहे यांच्यामध्ये असतो खरा विश्वास. तो विश्वास ज्याच्याविषयी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेला आहे आणि सांगितलेला आहे की विश्वास कृती वाचून निर्जीव आहे. विश्वासणारे जगामध्ये तुम्हाला खूप मिळतील. चर्चमध्ये सगळे विश्वासणारेच असतात, परंतु पापी पण असतात की नाही, जगातल्या गोष्टी करणारे पण असतात की नाही, धूम्रपान करणारेही असतात. त्यांना वाटते की आम्हाला सुवार्ता माहिती आहे, त्यांना वाटते आम्ही विश्वासणारे आहोत, पण खरा विश्वासणारा कृती करतो. त्याला बोलवलं, आमंत्रित आहे सगळे, पण कृती काय आहे? वस्त्र परिधान करण्याची कृती आहे, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करण्याची कृती आहे, आपलं जीवन त्याला समर्पित करण्याची कृती आहे. रोम 12:1-2 आम्ही सहज वाचतो, सहज ऐकतो. आपल्या शरीराच्या जिवंत प्रभूला ग्रहणीय असा यज्ञ करा असं म्हटलं आहे. देवाला ग्रहणीय असा यज्ञ करायचा आहे. हे कधी करणार? तर हे प्रभू आम्हाला शिकवतो आणि सांगतो, आणि त्यानुसार आम्हाला जगायचं आहे. खरा पश्चाताप, पस्तावा अनेक लोक करतात. तुम्ही जेव्हा चुकतात तेव्हा तुम्ही जर पस्तावा करत असाल तर तुमचं आयुष्य संपेपर्यंत हा पस्तावा तुमच्या संगती राहणार आहे. पस्तावा काय करतो? आयुष्यभर एखादी गोष्ट चुकलो, आम्हाला खंत वाटते, आम्हाला वाईट वाटते, कदाचित तुम्ही रडूही शकतात पस्ताव्याद्वारे. पस्ताव्याने काही होत नाही. पस्ताव्याच्याद्वारे यहुदानी गळफास घेतला, पश्चाताप केला असता तर त्याला ही संधी मिळाली असती, कारण प्रभू प्रेमळ दयाळू आहे. परंतु संधी दुर्लक्षित केली जाते, तिच्याकडे पाहिलं जात नाही. पस्तावा असा असतो. म्हणून खरा पश्चाताप आम्ही करायला पाहिजे, जो जीवनामध्ये एकचदा होतो. मनुष्य चुकत नाही असं नाही आहे, मनुष्य चुकतो, अज्ञानामुळे चुकतो. जर लेकरू चालत आहे, लक्षात घ्या, लेकरू चालत आहे, ते एकटं चालत आहे तर पडू शकतं, परंतु बापाच्या किंवा आईच्या हातात आहे तर ते पडू शकत नाही. याची तर गॅरंटी आम्ही पण देऊ शकतो. तर तो तर परमेश्वर आहे, तो जर आम्हाला चालवतो तो पडू देणार नाही, तो तुमची आमची फसवणूक करणार नाही. तो जर बोलवत आहे तर तो बोलवेल, परंतु अट काय आहे? तो ख्रिस्त जो दिला जात आहे, जो तुमच्याकडे येत आहे, जो तुमच्यासाठी येत आहे, त्याचा स्वीकार करा, त्याच्यावर विश्वास करा. ही अट आहे. खरा पश्चाताप करावा लागेल त्यासाठी. मग म्हटलं आहे खरे बदललेले जीवन. निवडलेल्यांमध्ये कोण आहे? त्यांचं जीवन खऱ्या पद्धतीने बदललं आहे, बाह्य स्वरूप नाही. अंजिराच्या झाडाला बाह्य स्वरूप होतं, हिरवेगार पानं होती, परंतु प्रभूला जे पाहिजे होतं ते त्यांच्यात नाही आहे. आणि म्हणून खरं बदललेलं जीवन आमचं असलं पाहिजे. लग्नाचा पोशाख म्हणजे धार्मिकता परिधान केलेले लोक. लग्नाचा पोशाख म्हणजे धार्मिकता परिधान केलेले लोक. म्हणून लक्षात ठेवा, हा फरक काय येतो? त्याच्या काही गोष्टी. काही लोक देवाच्या आमंत्रणाकडे दुर्लक्ष करतात. जसं वचनामध्ये आम्ही पाहतो, वचन 3 आपल्या शास्त्र भागामध्ये बघा, मत्ते 22 त्या ठिकाणी म्हटलं आहे, परंतु ते येईनात असं लिहिलं आहे. शेवटी, वचनाच्या शेवटी परंतु ते येईनात असं म्हटलं आहे. म्हणजे आमंत्रण आहे परंतु येत नाही आहे. आता हा फरक काय येतो आहे? हे गोष्ट कशाला दिसते आहे? दुर्लक्ष. आम्ही कितीदा प्रभूकडे दुर्लक्ष करतो नाही का? तो म्हणतो मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, म्हणतो ना? म्हणतो की नाही? तो म्हणतो मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. तो वाटच बघतो.
अनेक वेळेला आमच्या कामाच्या जबाबदाऱ्या एवढ्या होऊन जातात, एवढ्या गोष्टी आमच्यावर मनामध्ये विचारामध्ये घोळत असतात, तर आम्ही त्याला हाक मारायलाही विसरून जातो. अनेक वेळेला दुर्लक्ष. कित्येक लोक देवाच्या मंदिरामध्ये मंडळीच्या एकत्रित मिळण्यामध्ये कधी एकत्रित होत नाही. असे अनेक लोक आहे, परंतु त्यांच्या गोष्टी जर तुम्ही ऐकाल तर त्यांच्यासारखा धार्मिक कोणी नाही असं होऊन जातं. परंतु चर्च दुर्लक्षित, प्रार्थना दुर्लक्षित, वचन दुर्लक्षित. काय मिळवणार आहेत? पोशाख नाही आहे. आमंत्रित आहे, पोशाख नाही आहे. दुर्लक्ष करण्याचा समय म्हणजे जो वेळ आहे तुम्हाला चांगल्या गोष्टीसाठी मिळाला आहे, पण आम्ही वेळ घालवत आहोत दुर्लक्ष करण्यामध्ये. दुसरी अडचण त्यांच्यामध्ये हा फरक का दिसत होता? या ठिकाणी वचन 5 मध्ये म्हटलेलं आहे, ते म्हटलं आहे की तरी ते मनावर न घेता. सगळीच गोष्ट इथेच आहे. ते कशावर? मनावरच घेत नाही आहे. त्यांना काही फरक पडत नाही. मी एक दिवस वचन वाचलं नाही, मी एक दिवस चर्चला गेलो नाही, मी एक दिवस प्रार्थना केली नाही, काय होत नाही. आणि आम्हाला त्याचा अनुभव आहे. काय होतं का? काय होतं का? त्याचा अनुभव आहे. आम्ही प्रार्थना नाही केली, काय होतं का? असं ते दिसत नाही आहे. परिणाम जमा होतो आहे, ते दिसत नाही आहे. पण ज्या दिवशी प्रभू म्हणेल की तुझ्याकडे पोशाख नाही आहे, त्या दिवशी अडचण दिसेल, खरंच मी दोषी दिसतो आहे असं. आणि म्हणून यासाठी आपण समजून घ्यायचं की काही लोक आपल्याच गोष्टींना महत्त्व देतात. या लोकांनी तसंच केलं. त्यांनी आपल्या गोष्टींना महत्त्व दिलं. कोणकोणत्या गोष्टींना महत्त्व दिलं? वचन 5 मध्ये लिहिलेलं आहे, ते मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी आपल्या व्यापाराला गेले. आल्या की नाही आपल्या स्वतःच्या गोष्टी? खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे ना आपल्या. देवाच्या गोष्टींपेक्षा आपला व्यापार महत्त्वाचा आहे, आपली शेती महत्त्वाची आहे. कधी कधी आता वेळ असा चालला आहे, अशी वेळ येऊन गेलेली आहे की देवा आम्हाला तू थोड्या वेळामध्ये सर्व काही सांगत जा ना. परिस्थिती जगाची अशी झाली आहे, थोड्या वेळामध्ये आम्हाला तू सर्व काही सांगत जा. आता आमच्याकडे वेळ नाही आहे. सगळ्या काही गोष्टी ज्या धार्मिकतेशी जोडलेल्या आहे त्याचा वेळ फार कमी करून टाकलेला आहे, खूप कमी झालेला आहे. प्रियानो, आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण जरी केलं तर आपल्याकडे देखील ती वेळ नाही आहे. परंतु देव आम्हाला त्या गोष्टी शिकवतो. आणि मग आम्ही पुढे पाहतो की अंतःकरणाचा कठोरपणा. मला कोणी सांगणारा नको असे विचार करणारे लोक. मला कोणी सांगणारं नको. कोणी जर एखादी गोष्ट सांगणारं असेल, जे तुमच्यामध्ये देवाची सेवा करत असाल, देवाच्या विषयी सांगत असाल, त्या लोकांना हा अनुभव येतो, सेवकांना हा अनुभव येतो. जेव्हा ते वचन सांगतात तर ते लोक त्यांचा विरोध करतात. या ठिकाणी पण तसाच विरोध आहे. बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून त्याचा अपमान केला व त्यांना जीवे मारले असं म्हटलेलं आहे. अंतःकरणाचा कठोरपणा. पश्चाताप करायचा संदेश असेल तर पश्चाताप करण्याची वेळ आहे म्हणून तो संदेश आहे, लक्षात घ्यायचं कधीही. जो संदेश प्रभू देतो त्या संदेशाचा बॅकग्राऊंड तोच असतो, उद्देश तोच असतो. संदेशाचा उद्देश तोच असतो की जे सांगितलं गेलं आहे ते पूर्ण केलं जायला पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, अंतःकरणाचा जो कठोरपणा असेल तर हाही बदलला जायला पाहिजे. परंतु हे यहुदी लोक जे आहे फार कठोर झालेले दिसतात. प्रभू त्यांना शिकवतोय, सांगतो आहे, परंतु एक गोष्ट हुशार होते ना, त्यांना शास्त्रामध्ये लिहिलं आहे, आम्हाला वाचायला मिळतं, ऐकायला मिळतं, हा आमच्याविषयी सांगत आहे असं त्यांना समजलं. आणि म्हणून ते काय करायचं? याला मारायचं, आता याला पकडून द्यायचं, याचा घात करायचा, अशा योजना करायला लागले. समजून गेले ते ह्या आमच्याच विषयी सांगत आहे असं. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायचं. याचा आत्मिक अर्थ असा आहे की देवाची कृपा सर्वांवर आताही आहे, परंतु वेळ समजून घेणं गरजेचं आहे. पण तारणाचा अनुभव फक्त स्वीकारणाऱ्यांसाठी आहे, जे स्वीकारतात त्यांच्यासाठी आहे. तारण सर्वांचं होत नाही बरं का. या जगामध्ये विधी नियमानुसार काही गोष्टी होतील, आमंत्रित असल्यामुळे काही गोष्टी होतील, परंतु तारण त्याचं होतो जो प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो, है ना. तारण त्याचं होतं. आणि म्हणून बोलावलेले म्हणजे संधी असलेले लोक, पण निवडलेले म्हणजे योग्य प्रतिसाद दिलेली जीवनशैली.
जे योग्य प्रतिसाद त्याला देत असतात. आणि मग तो म्हणतो की मी जेवण तयार केलं आहे, देवाने तारणासाठी सर्व काही तयार केलेलं आहे असं तो म्हणतो आहे. मी जेवण तयार केलेलं आहे, आता पापांची क्षमा करण्याची व्यवस्था झालेली आहे. तीच व्यवस्थेकडे आता प्रभू वळतो आहे, सांगतोय त्यांना ही व्यवस्था बघा परमेश्वराच्या दृष्टीने त्या ठिकाणी मांडली जात आहे. मी जेवण तयार केलं आहे असं म्हणतो आहे. येशूच्या बलिदानाद्वारे मार्ग उघडा केला जात आहे. देवाचे राज्य तयार आहे, फक्त तुम्ही या असं तो त्यांना सांगतो आहे. मग म्हणतो आहे तरीही लोक काय येत नाही, तर आम्हाला पाहायला मिळतं लोक व्यस्त आहे. ते लोक व्यस्त आहे, त्यांनी दुर्लक्षित केलेलं आहे आणि काहींनी विरोध त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो फक्त येणे नाही, योग्य रीतीने येणे महत्त्वाचे आहे. त्या आमंत्रणामध्ये योग्य रीतीने येणं महत्त्वाचं आहे. स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे तर स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी हा नियम आहे, ही वचनं आहे, ह्या शास्त्र भाग आहे आणि त्यानुसार आम्हाला जायचं आहे. तो नुसता गेला, फक्त गेला. हो, आमंत्रण आहे, फक्त गेला, योग्य रीतीने तो गेला नाही. अनेक वेळेला पवित्र शास्त्र मननामध्ये आपण घेतो, अनेक वेळेला प्रभूच्या द्वारी येतो. किती लोक प्रभूची मी वचनाचं मनन करणार आहे त्याची तयारी करून येत असतात, कोणी नाही येत, फार क्वचित असतील. घरून निघताना प्रार्थना करून कोण येतो? किती कुटुंब आहे असे जे प्रार्थना करतात की प्रभू आज तुझ्याद्वारे तुझ्या मंडळीमध्ये आम्ही सहभागी द्यायला जात आहे. तुझं वचन आम्ही जेव्हा ऐकू तेव्हा आम्हाला हे समजू दे, आम्हाला हे कळू दे. कोणी प्रार्थना करत नाही, आम्ही धावपळ करतो पडण्यासाठी, येण्यासाठी. करून बघा एकदा, देवाला सांगा देव प्रभू तू मार्ग मोकळा कर, आमचं लक्ष तुझ्या वचनाकडे लागू दे, आमचं जीवन तुझ्या वचनाच्या द्वारे घडू दे. योग्य रीतीने सर्व काही महत्त्वाचं आहे जे प्रभू अपेक्षित करतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये देवाच्या राज्यात आपल्याला सहभागी होण्याचं आमंत्रण आहे. प्रियानो, आजही हे आमंत्रण गेलेलं नाही आहे, आजही हे आमंत्रण आहे. आणि म्हणून देव तुम्हाला बोलवत आहे, विश्वास कराल का तुम्ही? देव तुम्हाला बोलवत आहे, विश्वास कराल का तुम्ही त्याचे आमंत्रण गंभीरपणे घेत आहात का? हे परीक्षणाचे विषय आहे बरं का. हे प्रश्न हे कदाचित तुम्हाला घरी जाऊन सोडवता येईल. जेव्हा हे पूर्ण येतील तुम्ही याचे फोटो घेऊन तुम्ही घरी जाऊन मनन करू शकतात या शास्त्र भागानुसार. पहिली गोष्ट लक्षात घ्या, देव तुम्हाला बोलवत आहे, विश्वास कराल का? तुम्ही त्याचे आमंत्रण गंभीरपणे घेत आहात का? तुमचे जीवन लग्नाच्या पोशाखासारखे पवित्र आहेत का? ते धार्मिकतेने तुम्ही राहणार का? जेव्हा प्रभू त्याच्या गौरवाने येईल तेव्हा निष्कलंक आणि डागविरहित असं मी स्वतःला सादर करू शकेल का? याचा विचार करावा लागेल. मी फक्त नावाचा ख्रिस्ती आहे का असा पण विचार करायला पाहिजे. कोणी माझ्या विश्वासाविषयी बोललं तर आपल्याला राग येऊ शकतो, पण तो इथे केलेला बरा आहे, तिथे काही चालत नाही ना, तिथे काही चालत नाही. आणि म्हणून हे लक्षात ठेवायचं की माझ्या जीवनात खरा बदल दिसतो का? बदल महत्त्वाचा आहे. जिथे ख्रिस्त तिथे बदल, जिथे ख्रिस्त आहे तिथे बदल आहे, जिथे देवाचं वचन आहे तिथे परिवर्तन आहे, धार्मिकता, शुद्धता आहे. ओ तुम्हाला माहिती ना, उजेड आहे तर प्रकाश आहे की नाही? लाईट पेटता आहे, प्रकाश आहे. मी उजेडात बसलो आहे, माझं जीवन अंधारात आहे असं कसं चालवायला पाहिजे? तसं पाहिजे नाही आपल्याला. मी ख्रिस्ताला परिधान केले आहे का असा विचार आपल्याला करावा लागेल. आज मी निवडलेला होण्यासाठी खरा प्रतिसाद त्याला देईल का असा विचार मी करायला पाहिजे. शेवटी तुम्हाला काही गोष्टी सांगतो आणि मग त्या ठिकाणी बंद करतो. बघा या ठिकाणी प्रभू आम्हाला काय सांगतो त्या गोष्टींकडे पाहूया थोडक्यात. ज्या वेळेस त्याला सांगितलं की तू लग्नाचा पोशाख घातला नाही, हे शेवटचंच आहे, मी तुम्हाला एवढं शेवटचं सांगेल आणि बंद करेल. त्याला सांगितलं तू पोशाख का घातला नाही? तो बोलला का काय? तो काहीच बोलला नाही. त्याच्याकडे कोणताही बहाणा नव्हता आता उरलेला. पाळक साहेबांनी जर तुम्हाला विचार रविवारी का नाही आले, तुम्ही खूप काही सांगाल, पण ज्यावेळेस प्रभू विचारेल वस्त्र कुठे आहे तुझे, तेव्हा प्रभू समोर तुम्ही बोलू शकत नाही. एक गीत आहे, इंसाफ वो करेगा तब तू न
नहीं का बच सकेगा, झूठी कोई भी बात है तब तू ना कह सकेगा. आज बोलू शकतो आपण, आज आपण मंडळ्यांना फसवू शकतो, आज आपण लोकांना फसवू शकतो, आज आपल्या घरच्यांना फसवू शकतो, आज आपण पालकांना फसवू शकतो, पण त्या देवाला त्या दिवशी कोणी फसवणार नाही. हा व्यक्ती काही बोलू शकला नाही त्या ठिकाणी, तो गप्प राहिला. तो माणूस अगदी गप्प आहे, त्याच्याकडे कोणताही बहाणा नाही आहे. यजमान म्हणजे जो राजा आहे, आपण पाहतो तो पाहुण्यांना पोशाख देत आहे, आणि म्हणून त्याला पोशाख जो मिळाला, जी संधी मिळालेली आहे, जी धार्मिकता जो ख्रिस्त मिळाला आहे, त्याला जीवनात स्वीकार करून घेणं, त्याला परिधान करून घेणं, हेच एक ध्येय आपलं असलं पाहिजे जीवनाचं. परंतु त्याने तो घातला नाही, त्याने त्या ख्रिस्ताला स्वीकारलं नाही आहे. त्यामुळे तो काही कारण देऊ शकलेला नाही. तो पूर्णपणे दोषी होता हे त्याला कळून चुकलं आहे. त्याला समजलं आता मी दोषी पकडलं गेलो आहे, आता मी बोलू शकत नाही. त्यावेळेला दोष आठवले, त्यावेळेला माझं पाप आठवलं, काही कामाचं नाही. संधी निघून जाते. आज वेळ असते. आपलं मन सगळ्यात जास्त, आपल्याला जर स्वतःला आपण विचारलं, आपलं मन स्पष्ट सांगतं मी कुठे चुकलो आहे, मी कुठे भटकलो आहे, माझं पाप काय आहे. कोणी सांगण्यापेक्षा मी स्वतःला जास्त ओळखतो, हे आपल्याला माहिती आहे. लोक तुमच्यावर टिप्पणी करतील, तुम्ही जर धार्मिक असले तर तुम्हाला छळामध्ये मोजतील, तुम्हाला वाईट म्हणून टाकून देतील, त्याविषयी भयभीत होऊ नका. परंतु पापाची संगती कधीच करू नका. पापामध्ये जीवन कधीच जगू नका. पापाला कोणीही बोलत नाही. धार्मिक लोकांना विरोध आहे, पवित्र लोकांना विरोध आहे. आणि म्हणून ही गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. तो काही कारण देऊ शकला नाही, तो पूर्णपणे दोषी होता हे त्याला कळून चुकलेला आहे. आम्ही पाहतो त्याला आपली चूक समजली. राजाचा जो प्रश्न आहे त्याने त्याला उत्तर दिलेलं नाही. त्याला लगेच जाणवले मी चुकीचा आहे, म्हणून तो वाद घालू शकला नाही. तो स्वतःचे समर्थन करू शकला नाही. स्वतःचं काहीतरी विशेषता मांडण्याचे देखील त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला नाही आहे. तो बंडखोर वृत्तीचा होता हे पण त्या ठिकाणी दिसतं. त्याची मनोवृत्ती आम्हाला त्या ठिकाणी समजते की मी माझ्या पद्धतीने येईल, मी माझ्या पद्धतीने सहभाग घेईल, ही त्याची मनाची विचारसरणी, त्याची मनातले विचार. नियम पाळण्याची गरज नाही हे त्याला वाटलं असेल. राजा काही सांगतो असं त्याला वाटलं असेल. आता मला नियम पाळण्याची गरज नाही हे विचार त्याच्या मनात असतील. जोपर्यंत याचं पालन नाही आहे, जगातला कोणताच व्यक्ती देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. ही व्यवस्था आहे, याच्यामध्ये मंडळीची व्यवस्था आहे, ख्रिस्ती कुटुंबांची व्यवस्था आहे, वैयक्तिक तुमच्या आमच्या जीवनाची व्यवस्था आहे. याच्या बाहेर ख्रिस्ती जीवन नाही आहे, याच्या बाहेर ख्रिस्ती जीवन नाही आहे. आणि म्हणून याला हा नियम आवडला नाही की ते वस्त्र घालून जायचं आहे. म्हणून याच्यामध्ये आम्ही पाहतो की हा बंडखोर वृत्तीचा व्यक्ती या ठिकाणी दिसतो. पण जेव्हा सत्य समोर आले त्याचा अभिमान तुटला, निराश झाला, बोलू शकला नाही. तो शांत झाला, अगदी शांत झाला. देवासमोर प्रत्येक जण उत्तर देऊ शकत नाही. याचा आध्यात्मिक अर्थ असा होतो की जे लोक देवाची कृपा नाकारतात त्यांच्यावर न्याय येतो. जे लोक देवाची कृपा नाकारतात त्यांच्यावर न्याय येतो. जे लोक स्वतःच्या मार्गाने चालतात त्यांचा शेवट फार लवकर येतो. त्यांच्याकडे उत्तर नसते. आणि मग त्यांना सांगितलं, ते दासा नाही का त्याचे जे चाकर होते त्यांना सांगितलं याला उचला आणि बाहेर टाका, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला प्रभू या ठिकाणी लग्नाच्या मेजवानीमधून किंवा या दृष्टांतामधून हा शिकवतो आहे की बोलावलेले पुष्कळ आहे परंतु निवडलेले थोडके आहेत. तर आपल्या जीवनामध्ये जो पोशाख आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त होतो, ज्याला धार्मिकता म्हणतात, ज्याला पवित्रता म्हणतात, ती परिधान केलेली, त्या ख्रिस्ताला परिधान केलेलं असं जीवन जगण्याचा सदोदित प्रयत्न करा. उठल्यापासून आपल्या मनाचे विचार तेच असले पाहिजे की प्रभूला मी गौरव द्यायला पाहिजे, प्रभूला भय धरून मी माझं जीवन जगायला पाहिजे. आणि माझा भरोसा आहे, मी विश्वास करतो की या गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याला प्रभू त्याच्या राज्यासाठी तयार करत आहे. त्याला तो घडवेल. जीवनात चढ उतार येतील, दुःख आणि निराशा येतील, परीक्षा येतील, परंतु धार्मिकांना तो कधीही टाकून देत नाही. इतिहास साक्ष आहे. मंडळ्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला, देवाचं वचन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला, आजपर्यंत ते असे आहे.
त्याच्या येण्याच्या समयापर्यंत ते राहील. फरक हा आहे की आम्ही त्या निवडलेल्यांमध्ये आहोत की बोलवलेल्यांमध्ये आहोत. जरी आम्ही आलो, जरी आम्ही सहभाग घेतला, पण पोशाख चेक करून घ्या. ती धार्मिकता, ती पवित्रता, ती चेक करून घ्या, जेणेकरून फजिती होणार नाही. ही प्रभूची इच्छा आहे. प्रार्थना करूया. पवित्र प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. या दुःख सहनाच्या आठवड्यामधून आम्ही जात असताना मत्तई जो तुझा शिष्य आहे, ज्याने तुझ्याकडून महान आणि सत्य आणि गहन गोष्टी समजून घेतल्या, त्या गोष्टी यहुदी लोकांना समजवून देण्यासाठी जो प्रयत्न त्याचा होता आणि तुझ्याविषयी जे त्यांनी सांगितलं ते जाणून घेण्याविषयी त्या लोकांना हा बोध, हे शिक्षण दिलं गेलं, त्याने दुर्लक्षित केलं. प्रभू, आज तशीच वेळ आहे की जे दुसरे आमंत्रित होते त्यामध्ये आम्ही सर्व आहोत, ज्यामध्ये बरे वाईट सर्व आहे. आम्हाला आमच्या पापांविषयी तू जागृत कर. आमचं मन आणि आमचं अंतःकरण तू उघड. आम्हाला समजू दे की आमचं व्यक्तिमत्व काय आहे, कारण या जगातून निघून गेल्याने आम्ही पश्चाताप करू शकत नाही. जिवंत आहे तोवर आम्ही पश्चाताप करू शकतो. आणि म्हणून प्रभू, आम्ही जाणतो ही वेळ या दुःख सहनाच्या आठवड्यामध्ये तू दिली आहे आणि तुझी इच्छा आहे की जो प्रत्येक व्यक्ती ऐकत आहे त्यांनी यामध्ये टिकून राहावं. म्हणून प्रभू, जे प्रयत्नशील आहे, जे तुझ्यामध्ये बनून राहण्यासाठी सदोदित विश्वास योग्य आहे, त्यांना मदत कर. परंतु या गोष्टींपासून जे अज्ञान आहे त्यांना तू सद्बुद्धी दे आणि ते पश्चातापी अंतःकरण दे, जेणेकरून ते वळून येतील आणि आपल्या जीवनाचं नूतनीकरण करून घेतील, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतील आणि तारण्याचा खरा अनुभव घेतील, अशी कृपा कर. धन्यवाद देतो प्रभू, या सायंकाळच्या समयामध्ये तुझ्या वचनामधून तू आमच्याशी बोलला, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. पुन्हा एक वार मी आणि जमलेली सर्व मंडळी प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवली जातो. प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. पुन्हा एक वार सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू. आजच्या वचनासाठी मी प्रभूला धन्यवाद देतो. अतिशय महत्त्वपूर्ण वचन लग्नाच्या दृष्टांतामधून आम्हा प्रत्येकाला मिळालेलं आहे. उद्याची सूचना आहे, उद्या सायंकाळी 7 वाजता पुन्हा सभा होईल. चालक आहे रेव्हरेंड अनुप वळवी पाळकसाहेब आणि वक्ते आहे रेव्हरेंड स्टीफन चोपडे पाळकसाहेब. आपल्या सर्वांना विशेष आमंत्रण आहे. यावेळेस आपण प्रभूची प्रार्थना म्हणणार आहोत आणि आदरणीय पठारे पाळक पुढे येतील आणि आशीर्वाद ते देतील. आपण उभं राहू सर्व. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज असते आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हाला सोड आणि आम्हाला परीक्षेत आण नकोस, तर आम्हाला सर्व आठवण सोड. कारण की राज्य, सामर्थ्य, गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि तो आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.